भोसलेवर अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। भोसलेसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। बीडच्या शिरूर कासार या तालुक्यातील एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती। बेदम मारहाण बॅटच्या साह्याने मारहाण करण्यात आली होती। याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आणि यानंतर संतापाची लाट उसळली। पोलिसांनी फिर्यादी होऊन पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। त्याला घोक्या भाई असं बीडच्या त्या परिसरामध्ये म्हटलं जातं। सतीश भोसलेने केलेली मारहाण ढाकणे कुटुंब बीडच्या शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालं। सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या कुटुंबानं केली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश धस विधिमंडळ परिसरात बोलताना असं म्हणाले की ज्याला मारहाण झालेली आहे ते प्रकरण 1.5 वर्ष आधीच आहे, पण आता जरी तो समोर आला आणि त्याने तक्रार दाखल केली तरी सुद्धा कारवाई होईल। तर तो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आलाय, काय सांगाल? आता हे जे प्रकरण आहे सुवर्णा, मी करेक्ट करतो फक्त, जे प्रकरण 1.5 वर्षापूर्वीचं आहे, सुरेश दसांचं म्हणणं आहे ते प्रकरण वेगळं आहे। आणि 8 दिवसापूर्वी एका कुटुंबाला अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती आणि मारहाण करणारा हा सतीश भोसले नावाचाच तरुण होता। त्यापैकी एका व्यक्तीचे जवळपास 8 दात पडलेले आहेत, तर एक जणाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। आणि ते कुटुंब मी दाखवतो यात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये पाठीमागे आलेलं आहे। लोक देखील या ठिकाणी, त्या बावी गावातले जे आहेत ते लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की या प्रकरणात देखील गुन्हा दाखल करण्यात यावा। 8 दिवसापूर्वीची घटना आहे, मात्र या प्रकरणात राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता आणि दाखल करून घेतला नव्हता असा देखील आरोप केला जात होता। मात्र आता ते जे कुटुंब आहे, या अगोदर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये देखील गेलं होतं, तर तिथं अगोदर उपचार घ्यायनंतर गुन्हा दाखल करू असं सांगितलं होतं। आता गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत, आतमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र त्यासोबत जे गावातील नागरिक आलेले आहेत त्यांचा देखील संताप आहे की ज्या पद्धतीने मारहाण केली ती अत्यंत गंभीर पद्धतीने मारहाण केली। दात पडलेले आहेत, 8 दात पडलेले आहेत, तर एक जणाचा पाय देखील फ्रॅक्चर केला। आणि याचं कारण काय आहे नेमकं, माझ्यासोबत त्याच गावातले नागरिक आहेत, नेमकं काय कारण होतं, कशामुळे मारहाण केली होती? ती हानमार म्हणजे हरणं धरण्याहून काहीतरी आमच्या रानात हरणं धरू नका, आणि ते थोडं मजा केल्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॅसेट काढली होती, ती मोबाईलही हिसकावून नेला आणि त्यांना अमानुष मारहाण केली। मारहाण धक्कादायक आहे हे सुवर्णा, विशेष म्हणजे हरणं मारणं धरण्याच्या दृष्टिकोनात मारहाण, नेमकं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने मारहाण केली, आता त्यांची परिस्थिती कशी, गुन्हा दाखल करण्यासाठी आले? खरं तर त्या शेतामध्ये म्हणजे पहिली गोष्ट, हे जे आरोपी आहेत त्या शेतामध्ये का गेले? शेत तर हे गेले होते, ऐका ना, ढाकणे कंपनीचं शेत आहे आणि हरणं धरण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी जाळ्या लावल्यात, ते हरणाचा स्पॉट आहे। बरेच मी एक थोडासा पशु आणि प्राणी मित्र आहे की आम्ही त्या ठिकाणी अनेक जखमी हरणं हॉस्पिटलमध्ये आणलेले आहेत। आमच्याकडे पाठीमागचे व्हिडिओ आहेत। टोळी काय करते नेमकं, म्हणजे हे हरणाची शिकार करते आणि हरणाची शिकार केल्याच्या नंतर त्यांना जर कुणी आडा आलं तर अशा पद्धतीचं, खरं म्हणजे कुठलाही कशामुळे केली नेमकी मारहाण करण्याचं कारण तेच आहे फक्त की हरणं त्यांनी त्या जाळीत एक हरणाचं पिल्लू पकडलं होतं आणि हे शेतकरी सांगत होते की त्या हरणाला तुम्ही मारू नका, आमच्या शेतातून नेऊ नका, म्हणूनच मारहाण केली, दुसरं काही कारण नाही। आणि मारहाण या पद्धतीची की 8 दात पडाव, पाय फ्रॅक्चर व्हावा। खरं तर अशा आरोपीला या पद्धतीची जर मारहाण, आणि शेतकरी का तर हरणाचं पिल्लू हरण वाचावं म्हणून प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने जर त्यांना मारहाण केली असेल तर या आरोपीवर मोकाच नाही, आणखीन यापेक्षा कोणताही भयान गुन्हा दाखल करावा अशी संपूर्ण शेतकऱ्याची आणि पशु प्राणी मित्र म्हणून माझी देखील आक्रमक झालेले। नेमकं काय कारण होतं, आता काय मागणी तुमची सगळ्यांची? सतीश भोसले हा हरणाच्या शिकारीला त्याचे भाऊ असे 7-8 जण गेले। यांनी हरणाला जाळे लावले, त्याच्यामध्ये एक हरिण गुटलं। ह्या दिलीप ढाकणे यांनी त्याचा व्हिडिओ बनवला। काय व्हिडिओ बनवला, आमच्या उद्या केस होईल म्हणून असं हे केलं। आणि सतीश भोसलेकडे इंडीवर गाड्या आणि 2-2 किलो सोन्याच्या चैनी येतात, हे त्याच्या हक्काचा आशीर्वाद आहे। घटना कधीची, त्याला त्याच्या हक्काचा PI साहेबला फोन येत असावा, SP साहेबला जात असावा। नेमका तो सुरेश दस आहे। सुरेश दस हा मी विधानसभेचा, काय घडलं, काय मागणी तुमची? हरण्याचा शिकार करण्यास मागणी काय तुमची? मागणी आहे की यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी आतापर्यंत हे रोखलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा। कारण 19 तारखेच्या SP ऑफिसला गेलेले असताना SP ऑफिस मधून त्यांना हाकलून लागलं।
आणि थोरवट जर नावाचा तुम्ही- एपीआय होता, त्यांनी एपीआयने याला इथं हाकलून लावलं. थोरवटचं आता ज्याची तुमची भूमिका लिस्ट काय आहे आता? त्याचे फोन आता चेक भूमिका करावं. काय तुमची? त्या खोक्यावर गुन्हा दाखल होऊन खोक्याचा जो आका आहे त्या आकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. त्याचा आका म्हणजे सुरेश धस, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. आपण पाहतो हे आक्रमक झालेले लोक आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. विशेष म्हणजे सतीश भोसले याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात असताना आता सुरेश धस यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. सुवर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. पण तुझ्या संवादातून खूप गंभीर गोष्टी समोर आलेल्या आहेत. ही जी मारहाण ज्या प्रकरणात आता नातेवाईक आलेले आहेत पोलीस स्टेशनला, ही मारहाण 8 दिवसापूर्वी झालेली आहे. त्यात सुद्धा पाय फ्रॅक्चर झालाय, दात पडलेले आहेत. व्हिडिओ जो समोर आलाय तो दीड महिन्यापूर्वीचा आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून एक पैसे टाकतानाचा या सतीश भोसलेचा व्हिडिओ आलाय तो वेगळा. 2दा पोलीस स्थानकात गेलं हे कुटुंब, पण त्यांना तिथून हकलून देण्यात आला. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असा आरोप विरोधक करतायत. यावर आता सुरेश धस यांनी भाष्य केलंय. सतीश भोसलेवर 100% कारवाई व्हावी असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय. तसंच सतीश भोसलेला मी ओळखतो, तो कधीतरी माझ्याकडे येतो, मात्र तो काय उद्योग करतो मागे हे मला माहीत नाही असा उपरोधिक टोला सुरेश धस यांनी लगावलाय. अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटनेचं मी समर्थन करत नाही असं सुरेश धस म्हणाले. मी नाकारत नाही. सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आत्तापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं.